ची सभा परवा मला वाटतं टेंबी नाक्याला पण होणार आहे। म्हणजे टेंबी नाक्याची जागा केवढूशी आहे। मला वाटतं हे सगळे जे आहे हे सभा या सगळ्या गोष्टी घेऊन जे आहे ते काही गोष्टी म्हणजे काही होणार नाही। कारण की आपण जर पाहिलं असेल की भारत जोडो यात्रा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी एक पार्टी जी आहे एक पक्ष जो आहे तो त्यांना सोडून त्या ठिकाणी जातो आहे। आणि त्याच्यानंतर भरपूर इलेक्शन झाले। भारत जोडो यात्रेचा जर असर असता तर ह्या सगळे जे इलेक्शन झाले मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तिकडे फक्त जी आहे ती कमाया नरेंद्र मोदी साहेबांची त्या ठिकाणी चाललेली आहे। 10 वर्षामध्ये जे विकास कामं केली त्याच्यामुळे जे आहे ते लोक जे आहे ते नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे जे आहे ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। आणि भविष्यामध्ये अशा कितीही ज्या सभा झाल्या कुठेही सभा झाल्या तर त्याचा फरक जो आहे तो कुठलाही जो आहे तो महायुतीवरती पडणार नाही। महायुती जी आहे त्या महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या निवडून या ठिकाणी आणेल आणि या पूर्ण देशामध्ये जे आहे हे 400चा आकडा पार करून पुन्हा एकदा या देशावरती जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांचं जे आहे ते सरकार या ठिकाणी येईल। विरोधक एकवटले पण उमेदवार मिळत नाही त्यांना। विरोधक एकवटले असं कसं म्हणणार? बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदेने गेल्या 10 वर्षामध्ये आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षामध्ये जे काम आम्ही या कल्याण लोकसभेमध्ये केलेलं आहे मला वाटतं लोकच उत्तर जे आहे हे मतपेटीतून जे आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देतील। मला काय स्वतःची स्तुती त्या ठिकाणी करायची नाही, पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली या रेल्वेची कामं असतील या कल्याण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेली आहेत। लोकांना अगोदरचं कल्याण आठवतं आहे 10 वर्षा अगोदरचं, त्याच्यानंतरचं कल्याण देखील आता आठवते 10 वर्षानंतरची परिस्थिती। या ठिकाणी काय विकास कामं त्या ठिकाणी झालेली आहेत। तर विकास कामं जी आहे ती पुढे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत। बाकी विरोधकांचं मला या ठिकाणी काही बोलायचं नाही की बाबा कोण त्यांना उमेदवार द्यायचं त्यांनी द्यावं। या ठिकाणी उमेदवार आला पाहिजे, चांगली निवडणूक त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि निवडणुकीमध्ये लोक कोणाच्या बाजूने आहेत काय करणार आहेत हे लोक त्या ठिकाणी सांगतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।